वेदवाक्यरूपिणी शास्त्रकाव्यकामिनी सुजनवृत्तिधारणादिसंस्कृतिप्रदायिनी शिवे संस्कृते वाग्देवते वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी। बालवृद्धमोदिनी मधुरवाग्विलासिनी दिव्यहृद्यचित्तशुद्धशान्तताप्रदायिनी शिवे संस्कृते वाग्देवते वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी वन्दे जगज्जननी। नमो नमः। नमो नमः। वंदे जगत जननी या हसत खेळत संस्कृत आनंद वर्गात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज तुम्हाला प्रश्न पडला असेल दुर्वा आचार्य कुठे गेले आहेत? तर आज दुर्वा आचार्यांच्या ऐवजी आपल्याकडे कुमारी श्रुती प्रसाद कानेटकर ही आपल्याच पार्ले टिळक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी। तिने BA MA पूर्ण करून आता मुंबई IIT मध्ये ती तिच्या PhDचं शिक्षण पूर्ण करते। श्रुती, या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत। धन्यवाद। संस्कृत ही अति प्राचीन आशियाई भाषा, तरी सुद्धा अत्याधुनिक काळात आजही असा विद्यार्थी वर्ग आहे की जो संस्कृतकडे आपली जीवनवृत्ती म्हणजे करिअर म्हणून पाहू इच्छितो। मोठी माणसं, आपल्यासारखी मोठी माणसं संस्कृत या विषयाकडे, संस्कृतमधलं साहित्य बघून किंवा तत्त्वज्ञान पाहून त्याच्या प्रेमात पडतात। संस्कृतचा अभ्यास करताना तरुणाईला मुख्य आकर्षण काय असतं असं तुला वाटतं? तरुणाईचं मुख्य आकर्षण म्हणजे आज जे नवीन स्टार्टअप्स चालू आहेत ते आहे। जसं आपण ऐकलंय, उद्योगिनम पुरुषसिंहम उपैति लक्ष्मीही। जी व्यक्ती उद्योग करते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे उद्यम करते तिच्याकडेच समृद्धी येते। तर त्यामुळे ह्याच सूत्राला अनुसरून आजच्या तरुणाईने अनेक नवीन स्टार्टअप्स सुरू केलेले आहेत। या स्टार्टअपसाठी आपण संस्कृतमध्ये नवोद्यम असा एक छानसा शब्द वापरू शकतो। या स्टार्टअप्समध्ये वेगवेगळ्या लोकांनी अक्षरा किंवा व्योमन, संस्कृतायनम, देववाणी संस्कृतम यासारखे वेगवेगळे चॅनल्स आणि ग्रुप्स तयार केलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून ते संस्कृत विषयक वेगवेगळ्या बातम्या किंवा वेगवेगळ्या माहितीपर व्हिडिओज टाकत असतात। नजीकच्या काळात जे हे नवोद्यम चालू आहेत त्याच्यामध्ये एक भाग म्हणजे वेदांवरती माहिती सांगणारा एक व्हिडिओ, आकर्षक लहान व्हिडिओ अपलोड झालेला आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपल्याला या मंडळींकडून पाहायला मिळतात। शिवाय रोजच्या जीवनामध्ये आपण कोणते कोणते संस्कृत शब्द वापरू शकतो, सोपी सोपी संस्कृत वाक्य कशी वापरू शकतो, हे संस्कृतायनम वगैरे ह्या सगळ्या ग्रुप्समध्ये रोजच्या रोज वेगवेगळ्या गोष्टी टाकल्या जातात। तर ह्या माध्यमातून संस्कृत हे लोकांच्या आणखीन जवळ पोचतं असं मला वाटतं। खरंय। आणि संस्कृत गाणी यांचा तर ससेमिरा बघायलाच नको। म्हणजे समवृत्त अनुवाद करून संस्कृत भाषेतून तसाच्या तसा आनंद रसिकांना देणं हे कार्य जोमाने सुरू आहे। म्हणजे काव्य निर्मितीचा आनंद, मग ते स्वलिखित किंवा अनुवादित, अशा प्रकारचा उद्योग संस्कृतमध्ये नव्याने सुरू आहे। वेगवेगळी संस्कृतमधनं गाणी जन्माला येत आहेत आणि कितीतरी बॉलिवूड गाण्यांची भाषांतरं इतकी प्रसिद्ध झाली आहेत की त्याचं मूळ हिंदी स्वरूप विसरून जाऊन
संस्कृतच लक्षात राहतं. खरं आहे आचार्या. आत्ताच्याच काळामध्ये व्योमनकडनं मला एक अशी ऑफर आली. त्यांनी मला सांगितलं की आत्ताच जो स्वातंत्र्य दिन होऊन गेला त्याच्या निमित्ताने राझी चित्रपटातलं ए वतन हे गाणं त्यांनी मला भाषांतरित करायला सांगितलं आणि ते रेकॉर्ड करून त्यांनी 15 ऑगस्टला रिलीजसुद्धा केलं. क्या बात आहे. म्हणजे त्या दिवसाचं औचित्य साधून त्या दिवशी तशा प्रकारचं संस्कृतमधनं साहित्य निर्माण करणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा नव्याने सुरू झालेलं दिसतं. श्रुती, राझी चित्रपटामधलं तू जे गाणं संस्कृतमधनं लेखन केलं आहेस त्याची एक झलक होऊन जाऊ दे. जरूर. हे जनि भूमे जनि भूभव सुफला त्वं, हे जनि भूमे जनि भूभव सुफला त्वं, क्वापि यत्र जगति स्यां स्मृतौ भवेस्त्वं, हे जनि भू मे जनि भू, हे जनि भू मे जनि भू. उत्तमम, बहुउत्तमम. खूप छान म्हटलंस. संस्कृत भाषेत काय नाही, पाण्यात तुझा रंग कसा, ज्याला जसा हवा तसा. संस्कृत भाषेमध्ये जे शास्त्रीयत्व आहे ते अतिशय वाखाणण्यासारखे. ही भाषा जशी बोलली जाते तशीच ती लिहिली जाते आणि मला वाटतं या शास्त्रीयत्वाला हेरूनच संस्कृतच्या या वैशिष्ट्यानुसार IIT-मध्ये संशोधन सुरू आहे. श्रुती, याबद्दल काय सांगशील तू? हो, IIT-मध्ये कॉम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स किंवा संगणकीय संस्कृत याच्याविषयी बरंच काम चालू आहे. संस्कृतचा आणि संगणकाचा नेमका संबंध काय, तर तो असा की संस्कृत भाषा आणि तिचं व्याकरण हे अत्यंत शिस्तबद्ध आणि सिस्टमॅटिक असं आहे आणि त्यामुळे संस्कृतमध्ये उच्चारलेला प्रत्येक शब्द हा आपण जसा उच्चारतो तसाच लिहिलासुद्धा जातो. त्यामुळे आपण उच्चारलेला प्रत्येक शब्द हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या द्वारा संगणकासारख्या यांत्रिक मेंदूला समजावण्यासाठी संस्कृत भाषेचा अत्यंत उपयोग होतो आणि असा उपयोग करून IIT-मधले जे रिसर्च स्कॉलर आहेत, तिथले जे संशोधक आहेत ते यावरती काम करत आहेत. माझ्यासोबतच एक विद्यार्थी आहे, तो अशा प्रकारे स्पीच, व्हॉइस टू स्पीच ह्या पद्धतीचं काम करतो आहे आणि त्यासाठी त्याला स्पष्ट उच्चारण करणाऱ्या मंडळींची गरज आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला उच्चारण करून ती वाक्य बोलून दाखवत आहोत आणि त्याचा वापर तो त्याच्या संशोधनामध्ये करत आहे. सुंदर. म्हणजे भाषाशास्त्र आणि संस्कृत हे एकमेकांच्या हातात हात घालून जातात. नक्कीच. जसं संगणक क्षेत्रात संस्कृत विषयक संशोधन सुरू आहे तसंच नमामी म्हणजे नॅशनल मॅन्युस्क्रिप्ट मिशन म्हणजे आज आपल्याकडे जी काही संस्कृत हस्तलिखित उपलब्ध आहेत त्या हस्तलिखितांवर देशी विदेशीचे संस्कृत विद्वान काम करत आहेत आणि जसं विदेशी संस्कृत विद्वान यावर खूप चांगल्या पद्धतीने संशोधन करत आहेत तशाच संशोधनाच्या संधी आपल्या भारतात सुद्धा उपलब्ध आहेत. परदेशामध्ये संस्कृतच्या जीवनवृत्तीच्या काय काय संधी आहेत? परदेशात संस्कृत विषयी बोलायचं झालं तर जर्मनी ह्या देशामध्ये 100 अशी विद्यापीठं आहेत जिथे संस्कृत हा विषय शिकवला जातो. शिवाय इंग्लंड, अमेरिका ह्या देशांमध्ये लहान लहान मुलांना सुद्धा संस्कृत शिकवलं जात आहे कारण संस्कृतची जी उच्चारण क्षमता आहे त्याच्यामुळे कोणतीही भाषा बोलायला आपल्याला फायदा होतो. परदेशातच नाही तर देशामध्ये सुद्धा अनेक अशा संस्था आहेत ज्या संस्कृत हा विषय शिकवतात. उदाहरण द्यायचं झालं तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी काशीमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, आपल्या नागपूरमध्ये कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, तर केरळमध्ये चिन्मय विश्वविद्यापीठ या अशा प्रकारच्या अनेक संस्था आहेत जिथे संस्कृत आणि संस्कृतमधली अनेक शास्त्र शिकवली जातात. संस्कृत व्याकरण, संस्कृत साहित्य, न्याय, मीमांसा, वेदांत अशा प्रकारचे सगळे विषय या विद्यापीठांमध्ये शिकवले जातात आणि आपण तिथे BA, MA आणि PhD हे सगळे प्रोग्राम्स घेऊ शकतो. खरं आहे. संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. तर मी याच्यात शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, शिकवण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत की
अनेक शास्त्रं बहुवेदितव्यम् अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत् सारभूतं तदुपासितव्यं हंसो यथा क्षीरमिवांबुमध्यात. आपण जितकं शिकू तितकं कमी आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला निश्चित करावं लागतं की नेमक्या संस्कृतच्या कुठल्या उपशाखेतून आपण पुढे जाणार. जसं मी व्याकरण पुढे नेलं तसंच तुझ्या पुढचा अभ्यासाचा विषय वेदांत आहे. हो. श्रुतीने वेदांतमधनं MA केलंय मुंबई विद्यापीठातून. श्रुती, वेदांताचा अभ्यास केल्यानंतर वेदांताचा उपयोग आपल्या प्रत्यक्ष जीवनात कसा होतो याच्याविषयी काय सांगशील? आजच्या काळामध्ये आपण असं पाहतो की तरुणाईला अनेक विकल्प उपलब्ध आहेत. म्हणजे इतक्या गोष्टी आपल्या समोर येतात की नेमकं कोणती गोष्ट निवडावी हे काही आपल्याला नेमकेपणाने समजत नाही. वेदांताचा मला उपयोग झालेला असा वाटतो की अनेक पर्याय असताना जो सर्वात योग्य पर्याय आहे तो कसा निवडावा हे वेदांतातून मला शिकायला मिळालं. वेदांतामध्ये खंडनमंडनाची परंपरा अनेक शतकांपासून चालू आहे. या खंडनमंडनाच्या परंपरेमध्ये एक विषय घेऊन त्याचे अनेक मुद्दे मांडले जातात आणि एक एक करून सगळे अयोग्य मुद्दे बाजूला काढून जो सर्वात योग्य तर्क आहे तो स्वीकारला जातो. त्यामुळे लॉजिकचा, तर्काचा अतिशय योग्य वापर करून आपण योग्य निर्णयापर्यंत पोहोचू शकतो हे वेदांत शास्त्र शिकवतं. म्हणजे असं म्हणता येईल की नीर क्षीर विवेक बुद्धी ही आपली अतिशय जागृत होते आणि आपल्याला त्याचा आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेताना खूप उपयोग होतो. नक्कीच होतो. संस्कृत ही विषय म्हणून किंवा भाषा म्हणून अशा दोन्ही प्रकारे आपल्याकडे शिकली जाते. संस्कृतचा आपण जेव्हा भाषा म्हणून अभ्यास करतो या भाष्यते सा भाषा जी बोलली जाते ती संस्कृत भाषा. तर जेव्हा आपण संस्कृतचा भाषा म्हणून विचार करतो तेव्हा सातत्याने वापरली जाणारी संस्कृत सुभाषितं किंवा सातत्याने वापरले जाणारे संस्कृत वाक्यप्रयोग आपल्या मुखावर सुद्धा आरूढ झालेले असले पाहिजेत. आपल्याला संस्कृतमधनं बोलण्याची नामी संधी संस्कृत संभाषणातून आपल्याला मिळते. अपि त्वं तव मित्रैः सह संस्कृतेन वार्तालापं करोषि. अवश्यमेव. यदा यदा वयं सर्वे मिलामः तदा संस्कृतेन एव संभाषणं कुर्मः. सर्वे सम्यक् संस्कृतं वदन्ति. तथा सम्यक् नास्ति किन्तु सर्वेपि प्रयत्नं कुर्वन्ति इति मह्यं रोचते. प्रमादाः भवन्ति संस्कृतसम्भाषणे. केचित् भवन्ति किन्तु तदपि स्वागतार्हमेव. उत्तमं. संस्कृतेन सम्भाषणस्य प्रयत्नः सर्वैः कर्तव्यः. अशा प्रकारे संस्कृत संभाषणाची एक नामी संधी आपल्याला संस्कृत भारती या संस्थेने उपलब्ध करून दिलेली आहे. संस्कृत भारती या संस्थेतर्फे संस्कृत संभाषणाचे वर्ग घेतले जातात. या वर्गांमध्ये सोपे संस्कृत शब्द, संस्कृत वाक्य तसेच रोजच्या जीवनामध्ये आपण वापरू शकू अशी संस्कृत सुभाषितं शिकवली जातात. याद्वारे आपण पूर्ण वेळ संस्कृत ऐकतो आणि संस्कृत बोलू शकतो. आणि भारताच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये हे वर्ग घेतले जातात आणि सध्याच्या काळात तर ऑनलाईन माध्यमातून सुद्धा हे वर्ग खूप उत्तम प्रकारे चालू आहेत. संस्कृतचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम भारतातल्या नैकविध संस्था करत आहेत. आपल्या महाराष्ट्रात महर्षी व्यासविद्या प्रतिष्ठानतर्फे नैकविध उपक्रम वर्षभर सुरू असतात. आत्ताच फेसबुकवर अमरकोश निमित्ताने केला गेलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे अमरसरणी. अगदी लहान संस्कृत बालसाधकांपासून ते थोर संस्कृत विद्वानांपर्यंत अनेकांनी या अमरसरणीला हातभार लावलाय. आणि शिवाय ह्या अमरसरणीद्वारे वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा सुद्धा घडत आहेत. अमरसरणीचा किंवा अमरकोशाचा आपल्या जीवनामध्ये कसा नेमका उपयोग आहे आणि त्यामुळे आपली पाठांतर क्षमता कशी वाढते ह्याविषयी माहिती देणारे अनेक व्हिडिओज त्याद्वारे आपल्याला उपलब्ध झाले आहेत. इतक्या गोष्टी सुरू आहेत की सगळ्यांची नामांकन सुद्धा करणं हे खरं तर शब्दातीत आहे. श्रुतीची शिक्षिका म्हणून मला जी श्रुती आठवते ती इयत्ता 9वीतली. श्रुती इयत्ता 9वीत असल्यापासून संस्कृतमधनं वेगवेगळे स्तोत्र लिहिणं हे अगदी मनापासून करते. आणि मला आठवतं आहे, श्रुती तुला आठवत असेल की नाही मला माहिती नाही, पण तू जवळजवळ 50 स्तोत्र लिहिलेली
एक वही मला आणून दिली होतीस आणि ते वाचून मी इतकी अचंबित झाले होते की एवढा सुंदर विद्यार्थी संस्कृत क्षेत्रात नक्की पुढे जाईल असं तेव्हाच वाटलं होतं आणि तू ते खरोखर आता सार्थ करतेस. नक्कीच आचार्या, तुमच्यासारख्यांच्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला पुढे जाण्याची जिद्द मिळते, त्यामुळे तुम्हाला खूप धन्यवाद. श्रुती, तू आजवर इतकी स्तोत्र रचली आहेस, इतक्या काव्यरचना केल्यात. श्रुतीने आजवर अनेक छंदोबद्ध काव्यरचना केल्यात. श्रुती, तुझ्या लक्षात राहिलेली अशी तुझी एखादी रचना तू आपल्या प्रेक्षकांना एक झलक म्हणून दाखवू शकशील का? हो, नक्कीच. मला एक सुभाषित आठवतं, ते मंदाक्रांता ह्या वृत्तामधलं आहे, तर मी ते तुम्हाला म्हणून दाखवते. धम्मिल्लं ते सुगुरुरचितं नीपपुष्पैर्विचित्रं तत्संभोगस्मृतिसुखवशात् जातकम्पं सुवक्त्रं स्मृत्वा स्मृत्वा मृगपरिजने माधवस्यैककान्ते श्रीराधे हंसि तव मधुरे प्रेमणिमग्नं मनो मे. सुंदर. आपल्या प्रेक्षकांना याचा अर्थ सुद्धा सांग बरं. याचा अर्थ असा आहे की हे राधाकृष्णांचं वर्णन आहे आणि त्यात सुद्धा राधादेवीचं वर्णन आहे आणि त्यात तिच्या सौंदर्याचं, तिच्या केसामध्ये माळलेल्या त्या कदंबाच्या फुलांचं आणि तिच्या प्रेमाचं असं सुंदर वर्णन केलेलं आहे. बहुउत्तम. संस्कृतमध्ये अशा कितीतरी सुंदर रचना केल्या गेल्या. श्रुती, तुला आत्तापर्यंतच्या संस्कृत सुभाषित वाङ्मयातला आवडलेला प्रकार कुठला? संस्कृत वाङ्मयामध्ये प्रहेलिका आणि कूटश्लोक ह्याचा तर भडीमारच आहे. संस्कृत भाषेमध्ये एका शब्दाचे अनेक अर्थ असणं हे तर अत्यंत स्वाभाविक आहे आणि ह्याच गोष्टीमधनं अनेक गमतीजमती निर्माण झालेल्या आहेत. तर एक प्रहेलिकांचा प्रकार आहे, त्याचं नाव आहे अंतरालाप. त्याचा अर्थ असा की श्लोकामध्ये जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर सुद्धा दडलेलं असतं. तर ह्या प्रकारचं एक उदाहरण मी आपल्याला सांगते. सीमंतिनी शुका शांता राजा को भूत गुणोत्तमः विद्वद्भिः का सदा वंद्या तत्रैवास्ति न बुध्यते. याचा अर्थ असा की सीमंतिनी म्हणजे स्त्रियांमध्ये सर्वात शांत अशी कोण आहे? दुसरा प्रश्न, सगळ्या राजांमध्ये गुणोत्तम, गुणांमध्ये उत्कृष्ट असा राजा कोण होऊन गेला? तिसरा प्रश्न, विद्वानांकडून कोण वंदिली जाते? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच्यातच दडलेली आहेत, पण बुद्धिपूर्वक विचार केल्याशिवाय ती आपल्याला कळत नाहीत. आता आपण ह्याची उत्तरं देखील बघूया. सीमंतिनीषु का शांता यातलं पहिलं अक्षर सी आणि शेवटचं ता हे एकत्र करून सीता हा शब्द तयार होतो. त्यामुळे सगळ्या स्त्रियांमध्ये सर्वात शांत कोण आहे? तर सीता आहे. राजा को भूत गुणोत्तमः ह्या प्रश्नामधलं पहिलं अक्षर रा आणि शेवटचं म हे एकत्र करून राम हे उत्तर आपल्याला मिळालं. सगळ्या राजांमध्ये सर्वोत्कृष्ट राजा राम आहे. तिसरा प्रश्न आहे, विद्वद्भिः का सदा वंद्या, विद्वानांकडून कोण वंदिली जाते? तर वि आणि द्या, विद्या. विद्याच अशी आहे जिला सगळे विद्वान वंदन करतात. तर हे एक अंतरालाप ह्या प्रकाराचं उदाहरण झालं. सुंदर, खूप छान सांगितलंस. श्रुती, तुला आपण 9वीत शिकलेली संस्कृत भाषेची ती कविता आठवते? हो हो, सुरस सुबोधा. म्हणूया? हो. सुरस सुबोधा विश्वमनोज्ञा ललिता हृद्या रमणीया अमृतवाणी संस्कृत भाषा नैव क्लिष्टा न च कठिना जी जी रजी नैव क्लिष्टा न च कठिना नैव क्लिष्टा न च कठिना नैव क्लिष्टा न च कठिना. संस्कृत भाषा ही अजिबातच क्लिष्ट नाही आणि कठीणही नाही. संस्कृत व्याकरण म्हणलं की सगळ्यांना प्रचंड घाम फुटतो. ते प्रचंड अवघड आहे, बोजड आहे, कळण्यास कठीण आहे साधारण लोकांचं मत असतं. संस्कृतचा अभ्यास करताना किंवा संस्कृत शास्त्रांचा अभ्यास करताना जेव्हा कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनात अशा प्रकारची भीती निर्माण होते तेव्हा त्यांना त्यात रंजकता यावी म्हणून काय प्रकारचे प्रयत्न सध्या सुरू आहेत?
जेणेकरून ही बोजड वाटणार नाही. संस्कृत व्याकरण आपल्याला रंजकपणे शिकायचं असेल तर एक उत्कृष्ट माध्यम म्हणजे मीम्स. कोणाला मीम्स माहीत नाहीत? सगळ्यांनाच मीम्स हा प्रकार अत्यंत प्रसिद्ध आहे आणि लोकप्रिय सुद्धा आहे. सगळ्यांनाच त्याविषयी माहिती आहे. पण तुम्हाला संस्कृत मीम्स विषयी माहिती आहे का? नसेल तर तुम्ही कृपया फेसबुकवरचा चवई तुही हा ग्रुप बघा. याच्यामध्ये दिवसाला शेकडो मीम्स टाकल्या जातात. या मीम्समध्ये कधी कधी विनोद असतो, रंजकता तर असतेच, पण ह्यामधून कधी कधी व्याकरणाची काही महत्त्वाची सूत्र किंवा न्यायमीमांसेमधली काही सूत्रंसुद्धा या मीम्समधनं आपल्याला पाहायला मिळतात. जसं की एक मीम सांगायची तर अमेरिकेचा प्रेसिडेंट विचारतो तव नाम किम, तर किम म्हणतो मम नाम किम. अशा प्रकारचे मजेदार मीम्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. ह्या रंजक आहेत, परंतु अशा अनेक मीम्स आहेत की ज्याच्यातनं संस्कृत व्याकरण अतिशय सुलभपणे आपल्याला समजतं. खरंय, अगदी खरंय. संस्कृत हे सर्व समावेशक आहे. त्यात वेगवेगळ्या शास्त्रांची सुद्धा आजवर चर्चा केली गेली आहे. ह्यामध्ये तुम्ही जर अनेक शास्त्र बघाल तर पाकशास्त्र असू दे किंवा मूर्तिशास्त्र, स्थापत्यशास्त्र, गणितशास्त्र, संगीतशास्त्र, नृत्यशास्त्र आणि अशी अनेक शास्त्र तुम्ही पाहाल तर ह्या सगळ्यांचे मूळ ग्रंथ हे तुम्हाला संस्कृतमध्येच सापडतील. त्यामुळे तुम्ही तुमच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये भरभराट करायला जात असाल तर त्या सगळ्याचा आधार हा संस्कृतमधले ग्रंथ हाच आहे. अगदी कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल तर त्याचासुद्धा आज आपल्या राजकीय परिस्थितीत किती उपयोग होत आहे हे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे भारताला आणि भारतातल्या सगळ्या भाषांना एकत्र जोडणारी भाषा ही संस्कृत भाषाच आहे. आपण ह्या भारतीय भाषांमधले वेगवेगळे शब्द जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की हे सगळे शब्द हे संस्कृतमधूनच प्रेरित आहेत. उदाहरणार्थ संस्कृतमध्ये फलम हा जो शब्द आहे त्याचा अर्थ फळ. या फलम शब्दावरनं मराठीत फळ हा शब्द आला, हिंदीमध्ये फल आला, बंगालीमध्ये फल, तेलुगूमध्ये पंडू किंवा फलमू, कानडीमध्ये हण्णू आणि तमिळमध्ये पळम हे सगळे शब्द आलेले आहेत. ह्या सगळ्या शब्दांचा जर आपण भाषीय दृष्टीने विचार केला तर हे संस्कृतवरूनच प्रेरित आहेत हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यामुळे संस्कृत भाषा ही सगळ्या भारतीय भाषांची जननी आहे असं म्हटलं जातं ते अगदी योग्य आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना जोडणारी ही एक संस्कृत भाषाच आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी तिचा अंगीकार केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणूनच संस्कृत भाषेला आपण जगत जननी असं संबोधले. भुविभूत सर्व भाषा परिपूरिताभिलाषा श्वसितीव देव भाषा त्वं पालयस्व भगवन. वा, ही गीर्वाणवाणी संस्कृत भाषा चिरस्थायिनी आहे. संस्कृतच्या सर्व उपासकांकडून तिची अशीच उत्तरोत्तर वर्धमाना सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वंदे संस्कृत मातरम, जयतु संस्कृतम, जयतु भारतम. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. धन्यवादः. आज आपला असाच एक माजी विद्यार्थी आज आपल्या भेटीला आलाय, कुमार निनाद नंदकुमार मुळे. नमस्कार. संस्कृत आणि आयुर्वेद हे एकमेकांपासून नक्कीच अविभाज्य असे आहेत.